आपल्या घरात सुरक्षित असलेली स्त्री अचानक एका दागिन्याच्या अभ्यासात जीव गमावते. चोरट्याने अपार्टमेंटमध्ये घुसून मंगळसूत्र हिसकावलं आणि तिचा गळाच दाबला. काय ही माणुसकीची मर्यादा ओलांडणारी लालसा? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. एकीकडे महिला सुरक्षिततेसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे बेळगावातील लक्ष्मीनगर गणेशपूर येथे सोमवारी रात्री घडलेली खळबळजनक घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे. 54 वर्षीय अंजना अजित दड्डीकर या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिला घरात एकट्याच होत्या. त्यांच्या पतीने ऑटो रिक्षा चालवून उशिरा घरी परत आल्यावर पत्नी अंजना या जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळल्या. त्याने तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्या मृत असल्याचे घोषित केले. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की चोरट्यांनी अंजना यांचा गळा दाबून खून केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील कर्णभूषणे, बांगड्या व अंगठी हिसकावून पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसे तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आले आहे. सध्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्या चौकशी सुरू आहे. मात्र हा खून केवळ चोरीच्या उद्देशाने झाला की यामागे अजून काही दुर्मिळ सत्य दडले आहे, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. अंजना यांचा खून केवळ दागिने लुटण्यासाठीच झाला होता का, की त्यामागे ओळखीचा कोणीतरी वैयक्तिक सूड होता? एकट्या महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न किती गांभीर्याने घेतला जातो? तुमचं मत काय आहे? कमेंट मध्ये जरूर सांगा.